हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो. प्रियजनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. देवाने आमच्यावर खूप 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 प्रेम केलेलं आहे आणि अजूनही प्रेम करत आहे आणि तो प्रेम करतच राहील. आम्ही सुद्धा देवाचं प्रेम ओळखण्यासाठी प्रयत्न करूया आणि जे लोक देवाचं प्रेम ओळखतात ते देवाशी जुडून राहतात. जे लोक देवाच्या प्रेमाला ओळखून आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुसरण करतात त्याला देव आपल्या प्रेमानं भरून देते. प्रियजनो, आम्ही आज एक सुंदर असं वाचन वाचणार आहोत ज्याच्याद्वारे देव आम्हाला देवाशी जुडून राहण्यासाठी आम्हाला सांगत आहे. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 ओवी 1 पासून आम्ही वाचन वाचतो. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाढून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जोडून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी माझी आज्ञा अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. हालेलुया. प्रियजन हो, आपण वाचलेल्या वचनामध्ये आम्हाला कळते की प्रभू आम्हाला आमंत्रण देत आहे की आम्ही प्रभूशी जुळून राहावं आणि जुळून राहिल्याने देव आमचे कार्य पूर्ण करतो, आमची प्रार्थना ऐकतो, आम्हाला आशीर्वादित करतो आणि आम्ही फळ देऊ शकतो. एक सिंपल एक साधं उदाहरण प्रभूनं याच्यामध्ये दिलेलं आहे. एक सिंपल साधं उदाहरण आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगताय एक द्राक्षवेल आणि येशू म्हणत आहे मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. द्राक्षवेल आम्हाला माहीत आहे, सर्वसाधारणपणे आम्ही पाहतो द्राक्षवेल एक मोठा वेल असते आणि त्याला एक बूड असते. ते बूड मजबूत असते आणि त्याला वेगवेगळे फांद्या जातात आणि त्या फांद्या या खोडाला जुळून असतात आणि त्या खोडाला जुळून असलेल्या खांद्याद्वारे जुळून राहिल्यामुळे त्या संबंधामुळे त्यांना काय मिळते? पाणी मिळते, अन्न मिळते त्या फांद्याला आणि ते वाढतात. ते जुळून आहेत म्हणून वाढत आहेत, हिरव्या गच्च आहेत आणि ते कदाचित समजा कधी कधी आम्ही पाहतो पुष्कळशा फांद्या गेलेल्या आहेत आणि एखादी फांदी वाढून गेलेली दिसते. आम्ही शोधत येतो आणि पाहतो
काय झालेलं आहे तर आम्हाला असं दिसते की त्या एका फांदीला मधातून किड्याने कातरून टाकलेले आहे. किडा लागला आणि ते तो कटून गेला आहे आणि म्हणून त्याच्यापासून त्या काटलेल्या जागेपासून समोरचा भाग वाढून गेला आहे. बाकी सर्व हिरव्या गच्च आहेत, परंतु एकच फांदी वाढून गेलेली आहे. आणि मग शोधत गेलं पाहिल्यानंतर आम्हाला समजते की तिथं किड्याने कातरून टाकलेले आहे. आणि काटून टाकल्यामुळे काय झालेलं आहे, या खोडाचा आणि त्या फांदीचा संबंध तुटला. आणि संबंध तुटल्यामुळे काय झालं, त्याचं जिवंतपणा गेला, त्याचं अन्न पाणी बंद झालं, त्याच्या शक्ती मिळायची आहे ती शक्ती बंद झाली. प्रियजन हो, एक सिंपल साधं उदाहरण येशू देत आहे आणि या साध्या उदाहरणामध्ये आम्हाला मोठं एक शिक्षण देत आहे येशू. आम्ही सुद्धा तसेच आहोत. देव परमेश्वर आमचा एक मूळ आधार आहे, मुख्य आधार आहे. आम्ही त्याला जुडलेले आहोत आणि आम्ही जुडलेले असावं प्रत्येक कार्याद्वारे. मग आम्ही कसे जुडून राहू शकतो? आम्ही येशू म्हणत आहे, जेव्हा तुम्ही माझ्याशी जुळून राहाल तेव्हा तुम्ही पुष्कळ फळ देऊ शकता. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील, तेव्हा जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही फळ देता येत नाही. म्हणजे देवाशी जुळून राहायला पाहिजे आणि जुळून राहिले तेव्हा आम्हाला फळ देत. मग आपण कसं जुळून राहावं सांगत आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाढून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. मी तुम्हाला एक जीवन देण्यासाठी आलेला आहे. ते जीवन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि ते पोचवण्यासाठी जे जीवन मी तुम्हाला देणार आहोत ते जीवन तुमच्यामध्ये पोचण्यासाठी ते संबंध टिकवून ठेवणे फार गरजेचं आहे. संबंध तुटला तर आम्हाला काही करता येत नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. म्हणजे मग आपण देवाचा संबंध कसं टिकवून ठेवावं? प्रभूच्या वचनाचे पालन करून, प्रभूच्या आज्ञेचे पालन करून. प्रभूची आज्ञा आम्ही पाहतो येशू म्हणत आहे, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. देवाचा संबंध टिकवून ठेवण्यासाठी दोन गोष्टी आम्हाला सांगत आहे. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तसे मी पित्यावर प्रीती करतो, म्हणजे मी त्याच्या संबंधामध्ये टिकून राहतो. आणि पुढचं वचन म्हणत आहे, जसं मी देवाचे वचन पाळतो तेव्हा मी देवाशी जुळून राहतो, परमेश्वराशी जुळून राहतो, तसे तुम्ही माझी वचन किंवा माझे आज्ञा पाळाल, माझ्या आज्ञेचे पालन कराल, तेव्हा तुम्ही जुळून राहाल आणि तेव्हाच तुम्ही फळ देऊ शकता. प्रियजन हो, आम्हाला देवाशी जुळून राहणे आहे, वचनाद्वारे, आज्ञाद्वारे. दिवसेंदिवस आम्ही जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आमचे कार्य करतो त्या प्रत्येकामध्ये आम्ही काय करावं? देवाचं प्रेम ओळखून आम्ही कार्य करावं, देवाच्या प्रेमामध्ये आम्ही राहून कार्य करावं आणि देवाचे वचन पाळून, देवाच्या आज्ञा पाळून आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहावं आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहून आपण देवासोबत जुळून राहून आपण फळ द्यावं. आणि 12वं वचन आम्हाला एक सुंदर एक शिक्षा देत आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एक दुसऱ्यावर एकमेकावर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. येशू आम्हाला आज्ञा देतो. काय आज्ञा देतो? येशू आम्हाला आज्ञा देतो की जशी मी तुमच्यावर प्रीती केली
जशी मी तुमच्यावर प्रीती केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे प्रीती, सर्वजण प्रीती करतात, परंतु सर्वांची प्रीती हे देवाची प्रीती नाही. येशू काय म्हणत आहे आम्हाला, जग जसे तुमच्यावर प्रीती करते तसं नाही, मी जशी तुम्हाला आज्ञा करतो, मी जशी तुमच्यावर प्रीती केलेली आहे तशी तुम्ही एक दुसऱ्यावर प्रीती करा. मी जसं तुमच्यावर प्रेम केलं, येशूनं कसं प्रेम केलं, येशूनं निस्वार्थपणे प्रेम केलं, कोणालाही दुःख दिले नाही, सर्वांच्या हितासाठी त्याने आपले जीवन अर्पण केले. येशू सोबत जो जुळला त्याला देवाचं प्रेम मिळालं. येशूचं प्रेम निस्वार्थ प्रेम, त्याने आपला जीव आमच्यासाठी दिला, त्याने आमचा जीव समर्पण करून तो मरण पावला. समोरचं वचन आम्हाला काय सांगते पाहूया. 13व वचन, आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. येशूने तेच केलं प्रिय बंधू आणि भगिनींनो. सर्वात मोठं प्रेम येशूने केलं. येशूने केलेलं प्रेम आजपर्यंत कोणीही या जगात केलं नाही. कधी कधी आम्ही अशा परिस्थितीमध्ये पडतो की आता माझ्यावर खूप संकट आलं, तेव्हा मग आम्ही काय करतो, जीव वाचवण्यासाठी, माझा जीव वाचवण्यासाठी, माझ्या जीवाच्या मोबदल्यासाठी सर्व काही द्यासाठी तयार होतो. माझं घर घे परंतु माझा जीव वाचू दे, माझे पैसे घे परंतु माझा जीव वाचू दे, माझी जे काही संपत्ती आहे तू घे परंतु मला वाचव. अशा प्रकारे आम्ही, माझं काय जे काय ते सर्व तू घे परंतु मला वाचव, अशा प्रकारे आम्ही म्हणतो. कधी कधी आम्ही पिक्चरमध्ये सुद्धा पाहतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो तेव्हा मध्ये पाहतो की मला वाचव, माझी संपूर्ण संपत्ती मी तुला देतो परंतु मला वाचव. एवढंच नाही की कधी कधी आम्ही आमच्या नातेवाईकांसुद्धा त्याग करतो, तो गेला तरी, आता गेला तरी मी काय करू, माझा जीव वाचते ना. अशा प्रकारे आम्ही त्या संकटातून आम्ही दूर पडतो. कधी कधी होते तसं. परंतु येशू म्हणत आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एक दुसऱ्यावर प्रीती करा. आणि समोर म्हणत आहे, आपल्या मित्राकरिता प्राण देणे याच्यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. आणि येशूने आमच्यासाठी प्राण दिला, आम्हाला वाचवण्यासाठी, आम्हाला पापापासून वाचवण्यासाठी, आम्हाला मुक्ती देण्यासाठी आणि आम्हाला देवाचे प्रेम शिकवण्यासाठी त्याने आपला प्राण दिला. प्राण देण्यासाठी सुद्धा तो मागं पाहिला नाही. प्रियजनो, देवाला धन्यवाद देऊया आणि आम्ही या देवाच्या प्रीतीमध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया. आपण ओळखूया देवाला, आपण देवाला ओळखूया, देवाला ओळखून आम्ही प्रयत्न करूया. देवाच्या प्रेमाला ओळखून, देवाच्या प्रेमामध्ये राहून आम्ही देवाच्या कार्यामध्ये सहभागी होऊया आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही उत्तम फळ देण्याचा प्रयत्न करूया. प्रेमाचं फळ, प्रेमाचं फळ, प्रेम करणे, एक दुसऱ्यावर प्रेम करणे हे एक देवाचं फळ आहे. फळ एक दुसऱ्याला प्रेम करणे, एकत्र करणे, त्याला आपल्यासारखं ओळखणे, समजणे आणि त्याच्यानुसार आपले जीवन जगणे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण ह्या अशा प्रेमामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया. आणि हे जग जेव्हा प्रेमापासून दूर जात आहे, वाईटामध्ये जात आहे, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करूया, विश्वासाने प्रार्थना करूया आणि देवाचं प्रेम सर्वांनी ओळखावं. सर्वांनी देवाच्या प्रेमाला ओळखून देवाच्या कार्यामध्ये हातभार लावावं आणि विश्वासू बनावं आणि वाईटाचा मार्ग सोडून द्यावं, सत्याला स्वीकार करावं, सत्याचं फळ द्यावं. याच्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.